मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. चला तर मग आज आपण बघूया एक पुन्हा नैवेद्याची भाजी. कसं आहे, आता 2 दिवसावर गणपती आलेत, माघी गणपती. याशिवाय सोसायटीच्या पूजा चालू झाल्या आहेत. मग अशा वेळेस जी बाई बिचारी पूजेला बसते तिला स्वयंपाकाचं ताट न्यायचं असतं आणि मग तिला सुचत नाही की काय करायचं आता आपल्याला बिना कांद्या लसणाची भाजी. तर अशा वेळेस करण्यासाठी मी एक पटापट होणारी तुम्हाला भाजी दाखवते. काय करायचं की आपण आहे ना, एक वाटण आधी करून घ्यायचं. ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि आलं ह्याचं असं एक भरड असं वाटण करून घ्यायचं. पाणी गरज असल्यास घाला, नाही घातलं तरी चालेल. वाटणामध्ये शक्यतो भरड हवे आपल्याला. पल्स मोडवर वाटण करून घ्यायचं आणि कढईमध्ये तेलावर जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता ह्याची एक खमंग फोडणी करून झाली की त्यावर हे जे आपण वाटण करून ठेवलं आहे ते घालायचं आणि त्यावर हळद घालायची आहे, मीठ घालायचं आहे. तेल सुटेपर्यंत सर्व परतून घ्यायचं आणि ते परतत असताना मध्येच आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नक्की करायचं. आता पुढे आपल्याला जे आपण बटाटे उकडून ठेवलेत त्याचे तुकडे पण एक साईडला असे करून घ्यायचे. ते मॅश करायचे नाही बटाटे, त्याच्या ना अशा फोडी ठेवायच्या, तर ते चवीला खूप छान लागतात. ही भाजी आहे ना, पुरीबरोबर पण खूप छान लागते. नक्की करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात मला माहिती आहे, पण त्याआधी ही भाजीही नक्की करून बघा. तर हे पहा, आता ही सगळ्या आपण ह्या फोडी घालून घेतल्या आहेत आणि याच्यावर मग आपण झाकण घालायचं आहे आणि एक 2-3 मिनटं चांगली त्याला वाफ येऊन द्यायची आहे. ती थोडीशी खाली लागली तरी हरकत नाही, ती खूप छान लागेल. आणि मग त्यानंतर आपल्याला यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. इतकी टेस्टी लागते म्हणून सांगू, पण तुम्ही खरं सांगते, मी एकदा करून बघा माझ्या म्हणण्यानुसार आणि मला कळवा की कशी झाली होती. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते कारण मलाही खूप कामं आहेत. आमच्याही सोसायटीची पूजा आहे, त्यामुळे मला ऑर्डर्स द्यायचे आहेत आणि हो, आपले मोदक तर चालूच आहेत. तर भेटूया पुन्हा उद्या एकदा नवीन डिशसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, एन्जॉय.